कादंबरी रुजवण भाग 11. लेखन आणि सादरीकरण मंजिरी कारेकर. देवादेव आला पाहून मग दोघींची लगबग सुरू झाली. अरे देव बसा ना. वीणाताई पटकन पुढे झाल्या. मिनल काकू पटकन पाणी घेऊन आल्या. वहिनी, दादा कुठे आहे? मिलिंदांनी विचारलं. भाऊजी ते मार्केटमध्ये गेले आहेत, मीनाताई म्हणाल्या. बरं, देव आज आपल्याकडे जेवायला थांबेल, मिलिंदा म्हणाले. अरे मिलिंदा, आज नको. आज खरंच खूप उशीर पण होईल. जेवायचा प्रोग्राम केव्हा तरी नंतर ठरवू, देव म्हणाला. नाही नाही, तसं नाही. आज तुम्ही इथेच जेवायला हवं, वैदेहीच्या आई मीनाताईंनी आग्रह केला. हो रे, दादाला पण आवडणार नाही तू असाच गेलास तर. नाही म्हणू नकोस देव. मिलिंदांनी पण खूपच फोर्स केला. मग त्याला नाईलाजाने होकार द्यावाच लागला. बरं, वैदूची झाली तयारी? मिलिंदांनी असं विचारताच मिनल काकूंचा चेहरा पडला. आता परत काहीतरी गडबड झाली हे लक्षात यायला मिलिंदांना वेळ लागला नाही. देव, मी आलोच वैदेहीला सांगून, असं म्हणत ते जरा आत गेले. त्यांच्या पाठोपाठ मिनल काकू. मिनल काकूंनी घडलेला सगळा प्रसंग सांगितला आणि मग म्हणाल्या, आता ही दरवाजा उघडायला तयार नाही. आतूनच आरडाओरडा करते. आपण काही बोलायला जायचं आणि तिने आरडाओरडा केला तर देवादेव समोर आपल्या सगळ्यांची आता चांगलीच नाचक्की होईल. मिलिंद काकांनी दोन्ही हातांनी डोकं धरलं. मोबाईलवरून त्यांनी तिला फोन केला, पण ती फोन सुद्धा उचलायला तयार नव्हती. मी आलोच, असं म्हणत मिलिंद काका मग हळू वर गेले. देव ते सगळं खालून पाहतच होता. मिलिंद काकांनी बाहेरून अलगद हाक मारली. वैदू, दरवाजा उघडतेस ना? काका, आता तू आलास? त्या लोकांनी तुला पाठवलं का? अरे, त्यांच्याच्याने काम होत नव्हतं म्हणून काकू एवढं सुद्धा म्हणाली की देवादेव येणार आहे म्हणून. आता ते कशाला येतील इथे? त्यांना काही कामधंदे नाहीत? तिच्या तोंडून आपलं नाव ऐकून देवला जरा हसूच आलं. ती पुढे काही बोलणार तेवढ्यात मिलिंदा म्हणाले, अगं थांब थांब पिल्लू, आता पुढे काही बोलू नकोस. खरोखरच देव आलाय. तू जरा बाहेर येऊन पाहतेस का? भेटतेस का त्याला? तुला अंगठी बनवायला टाकायची आहे ना, म्हणून आलाय तो. मिलिंद काकांनी समजावून पाहिलं. नाही, मला विश्वास नाही वाटत तुमच्यावर. आणि खरं सांगू, मला थोडा वेळ शांतता हवी आहे रे. थोड्या वेळाने येईन मी बाहेर. तिचं ते वागणं पाहून देव आता चांगलाच चक्रावला होता. एव्हाना तोही मिलिंदांच्या मागे येऊन उभा राहिला होता. ही तर आरोहीपेक्षा डेंजर आहे. तो विचार करत राहिला. हे बघ वैदू, मी खरंच सांगतोय. ठीक आहे, तुला विश्वास वाटत नाही ना? मी तुला व्हिडिओ कॉल करतो आणि मग देवला दाखवतो. मग तर झालं. आता उचल फोन. काकाच्या क्रिएटिव्ह थापेची वैदेहीला जरा गंमतच वाटली. ठीक आहे, फोन उचलायला काय हरकत आहे, असं म्हणून तिने काकाचा फोन उचलला. अजून तरी देवादेव दिसला नव्हता. देव, जरा बोलतोस वैदेहीशी? तिला सांग तयारी करायला. काकाने मग फोन देवकडे दिला. देवने फोन हातात घेतला आणि देवचा चेहरा पाहताच ती चांगलीच घाबरली. चेहरा अगदी पांढरा फटक झाला. डोळ्यांची उघडझाप एकदम थांबली. वैदेही, दरवाजा उघड लवकर. तो एवढंच बोलला आणि मग तिने फोनच कट केला. दे माय धरणी ठाय, अशीच तिची अवस्था झाली. असं वाटलं धरणी कंप व्हावा आणि आपण त्यात गुडूप होऊन जावं. आता तरी पाहिलंस ना वैदू? ये आता बाहेर, हताश होऊन मिलिंद काका म्हणाले. मग तिने चटकन दरवाजा उघडला. समोर देवच उभा होता. तिने स्लीवलेस कॉर्ड सेट घातला होता. अगदी गोड दिसत होती, फुलपाखरासारखी. देव तिच्याकडे पाहतच राहिला. एखाद्या व्यक्तीने किती गोड असावं, पण तेवढंच हट्टी. आपण स्लीवलेस घातलं हे लक्षात येताच तिला जरा लाजच वाटली. काका, मी तयारी करून आले खाली, ती म्हणाली. लवकर ये हा, देवला पण उशीर होतोय ना. ये देव, आपण तोपर्यंत बाहेर गप्पा मारूया, असं म्हणत मिलिंद काका देवला घेऊन गेले. बरं का देव, आता अंगठी आणायला जातच आहात तर तुझी सुद्धा अंगठी घेऊन टाक. मी पैसे ट्रान्सफर करतो, असं म्हणत मिलिंदानी फोन बाहेर काढला. अरे हो हो मिलिंदा, पैसे द्यायची किती घाई, नंतर पाहू त्याचं, देव म्हणाला. वैदेहीचं डोकं आता गरगरू लागलं होतं. आता यांच्याबरोबर बाहेर जायचं, मग हे विचारणार काय झालं होतं म्हणून. मग काय सांगायचं? हे तर मागे म्हणाले होते, हळूहळू जेवण पण शिकून घे. आपण इथे चिडून का बसलोय हे घरातल्यापैकी कुणी सांगितलं असेल का यांना? पण जाऊ दे, आता लवकर तयारी करायला हवी. तिने चटकन एक छानसा ड्रेस घातला, तोंड धुतलं, हलकीशी पावडर लावली, केसांना क्लच लावला आणि मग ती खाली आली. मगासचा रुद्र अवतार संपला होता आणि शांत अवतारात तिने प्रवेश केला होता. आई, मिलिंद काका, काकू बाहेरच होते. तिने सगळ्यांकडे पाहिलं. काका, जाऊ ना? तिने विचारलं. हो वासरा, देव त्याच्यासाठीच तर आलाय. दोघांनीही एकमेकांच्या पसंतीची अंगठी घ्या हा. तिने मग आई आणि काकूकडे पाहिलं. त्या दोघींनी तिच्याकडे पाहून स्माईल केलं. तसं तिला जरा बरं वाटलं. येऊ काकू? हो ये. आता हिचा निरोप समारंभ संपतोय की नाही?
असा विचार करतच देवने जरा मोठ्या आवाजातच विचारलं, निघायचं का? तिने मानेने हो असं सांगितलं. त्यांना सोडायला काका बाहेरपर्यंत आले. देवने तिच्यासाठी पुढचा दरवाजा उघडला. ती गुपचूपपणे जाऊन बसली. मिलिंदा, अर्ध्या 1 तासात येतो आम्ही, असं म्हणत देवने गाडी बाहेर काढली. सीट बेल्ट लावून घे, तिच्याकडे पाहत तो म्हणाला. तिने सीट बेल्ट खेचला, पण तो नीट पुढे येईच ना. काय झालं? त्याने विचारलं. लागत नाहीये, सीट बेल्टकडे पाहत ती म्हणाली. त्याने गाडी थोडी बाजूला घेतली. थोडासा तिच्या बाजूकडे झुकला. ती दचकली. बसल्या जागेवरच सीटला ढकलून ती आणखीन मागे झाली. त्याने डाव्या हाताने सीट बेल्ट खेचला आणि पुढे अडकवला. सगळी शक्ती आरडाओरडा करण्यातच गेली असेल नाही? आता सीट बेल्ट कुठला लागायला? म्हणतच त्याने गाडी स्टार्ट केली. तिला आता धडधडायला लागलं होतं. मला सांग, काय चाललं होतं मगाशी तुझं? त्याने विचारलं. ती काही बोलली नाही. एवढा आरडाओरडा? घरातल्यांशी कुणी असं बोलतं का? काय? त्याने विचारलं. तुम्ही येणार ते माहीत नव्हतं ना मला? हळू आवाजात ती म्हणाली. म्हणजे काय? माझ्यासमोरच फक्त चांगलं वागणार तू? त्याने असं विचारल्यावर ती गोंधळली आणि पुन्हा शांत झाली. काय ग? त्याने मुद्दामूनच पुन्हा विचारलं. आज चुकलं माझं, पुन्हा नाही वागणार असं, थोड्या रडवेल्या आवाजात ती म्हणाली. तसा मग त्याने विषय आणि टोन बदलला. बरं मला सांग, तुला आपण सोन्याची अंगठी घेऊया की डायमंड रिंग? त्याने मग हळूवारपणे विचारलं. तुम्हाला आवडेल तशी घ्या, ती म्हणाली. पण तुला घालायची आहे ना, तेव्हा तुझ्या चॉईसने घेऊ. तुझी पण तुझ्या चॉईसने घेऊ आणि माझी पण तूच चूज कर, चालेल? हसत हसत त्याने तिच्याकडे पाहिलं, पण ती अजून गंभीरच होती. कसं होणार? तिच्याकडे पाहत त्याने भुवया उडवत हळूच आवाजात पुन्हा एकदा शिवशंभो असं म्हटलं आणि गाडी शांती ज्वेलर्सच्या समोर थांबवली. तो पुढे झाला. एंगेजमेंट रिंग घ्यायची आम्हाला. डायमंड रिंग दाखवा यांना, तो म्हणाला. काम करणाऱ्या तिकडच्या माणसाने रिंगचा बॉक्स काढला. वैदही, बघ तुला कोणती आवडते ते, तो म्हणाला. वैदही एक एक रिंग पाहू लागली. तितक्यात देवचा फोन वाजला. मी जरा आलोच हा, असं म्हणत तो जरा बाहेरच्या बाजूला गेला. कामाचा फोन होता. फोनवर बोलून तो वळणार तेवढ्यात त्याला मागून कुणीतरी हाक मारली. देव दादा, कोणत्या तरी मुलीचा आवाज होता. जरा दचकूनच त्याने मागे पाहिलं. कितीतरी वेळ तो त्या मुलीकडे पाहतच राहिला. ओळखलं ना दादा? तिने विचारलं. प्रांजल, तू इथे? देवने जरा आश्चर्याने विचारलं. हो. कुणासाठी तरी गिफ्ट घ्यायला आले होते, ती म्हणाली. आधीचा बर्थडे पुढच्याच आठवड्यात आहे हे लक्षात येऊन देव पटकन चुकून विचारून गेला. कुणासाठी? कुणासाठी घेणार दादा? हळूवार आवाजात ती म्हणाली. तसा आपण चुकीचा प्रश्न विचारला याची देवला जाणीव झाली. तू इथे कसा? तिने असं विचारल्यावर मग ती लगेचच म्हणाली. अरे तुरेच करू ना. लहानपणी तुम्ही घरी यायचात तेव्हा तुला अरे देवदादा म्हणूनच हाक मारायचे मी, म्हणून विचारते. हे बघ प्रांजल, मला अरे तुरे किंवा अहो जाहो किंवा देवदादा म्हणायची काही गरज नाही. फक्त देवादेव म्हण, तेही आता आपण समोरासमोर भेटलो म्हणून. ते ऐकून तिचा चेहरा एकदम पडला. मग देवला जरा वाईट वाटलं. तुझं काही काम होतं का माझ्याकडे? मला आज जायचंय, तो म्हणाला. एक रिक्वेस्ट होती. माझ्या आणि आधीच्या लग्नाला प्लीज परवानगी द्या. आम्ही एकमेकांशिवाय नाही राहू शकत आणि तुमच्या परवानगीशिवाय तो काही करेल असं वाटतही नाही मला. मी हात जोडते, प्लीज आम्हाला सपोर्ट करा, ती म्हणाली. हे बघ, सगळ्या गोष्टी तुला माहिती आहेत. काहीही झालं तरी मी या लग्नाला सपोर्ट करणार नाही आणि हे लग्न होऊन सुद्धा देणार नाही मी. समजलं तुला? तेव्हा हा विषय पुन्हा पुन्हा काढून स्वतःला त्रास करून घेऊ नकोस आणि मलाही त्रास देऊ नकोस. तुझं बोलणं झालं असेल तर येतो मी. तो बोलणार तेवढ्यात ती म्हणाली. खरं सांगू का, विषय थांबवणं तेवढं सोपं असतं तर तो केव्हाच थांबवला असता. तुम्हा कुणालाच इतका त्रास होऊ दिला नसता आम्ही. पण आम्ही एकमेकांशिवाय नाही राहू शकत. जगणं किंवा मरणं जे काही होईल ते आता एकत्रच होईल. आम्हाला ठाऊक आहे, आमच्या प्रेमाच्या वाटेवर काटेच खूप आहेत. काट्यांची पर्वा नाही आम्हाला. फक्त ते काटे पेरणारी माणसं आपली आहेत याची खंत वाटते. असो, तुम्हाला फार त्रास देणार नाही मी, पण एवढंच सांगेन, लग्न केलं तर आदिशीच करेन आणि त्या नात्यानेच हक्काने तुमचा आशीर्वाद सुद्धा घेईन, असं म्हणत ती वाकली आणि त्याला नमस्कार केला. तो एकदमच गडबडला, मागे झाला. अगं, हे काय करतेस? तो म्हणाला. येते मी, असं म्हणत ती वळली. थांब ग, मला काही म्हणालात का तुम्ही? तिने जरा परकेपणानेच विचारलं. हे बघ, देवदादा म्हणालीस तरी चालेल, तो असं म्हणताच डोळ्यातले अश्रू घळाघळा बाहेर पडले. चेहऱ्यावर एक हसू उमटलं. एवढं खुश व्हायची गरज नाही.
लग्नाला परमिशन नाही दिली अजून मी, तो म्हणाला. तोपर्यंत पाहू आम्ही वाट दादा. तो तिच्याकडे पाहत राहिला. ती मात्र थँक्यू म्हणून निघून गेली. शिवशंभो असं म्हणत देव पुन्हा मग आतल्या बाजूला आला. काय हो, कोण होती ती? मैत्रीण? वैदेहीने जरा उत्सुकतेने विचारलं. नाही ग, मला कुणी मैत्रिणी नाहीत, बिझनेस कलिग होती ती, तो म्हणाला. ती त्याच्याकडे थोडा वेळ पाहतच राहिली. अंगठी पसंत केलीस तू? त्याने विचारलं. या 2 आवडल्या मला, तुम्हाला कोणती आवडली? तिने त्याच्याकडे पाहत विचारलं. अंगठीमध्ये पण हात पाहिजे तुला, असं म्हणत तो हसला. तेवढ्यात त्याचं लक्ष तिच्या हातातल्या त्याने दिलेल्या ब्रेसलेटवर गेलं. ही हार्टवालीच घे, तुझ्या या ब्रेसलेटला ना छान मॅचिंग होईल ती, तो असं म्हणताच तिच्या चेहऱ्यावर पण छान स्माईल आलं. आता माझ्यासाठी पण अंगठी दाखवा, तूच पसंत कर ग, तो म्हणाला. तसं आतून तिला छान वाटलं. एकदम अरूचं बोलणं आठवलं. देवदादा तसं कुणाचं ऐकत नाही, तुझं ऐकतो म्हणजे मानलं पाहिजे तुला. तिने मग त्याच्यासाठी एक छान अंगठी पसंत केली. पण तुम्हाला आवडली नाही अंगठी? तिने विचारलं. तुला आवडली ना, मग झालं. अहो पण तुम्हाला घालायची आहे ना, पुन्हा ती हळूवारपणे म्हणाली. पण तुझ्यासाठीच घालायची आहे ना. तुला ती अंगठी आवडली आणि मला तू. हळूच तो तिच्या कानात म्हणाला. ती एकदम कावरी बावरी झाली. तो मात्र ओठ दाबून हसत राहिला. अंगठ्यांची खरेदी झाली होती. दोघेही घरी यायला निघाले. काय ग, तू फार जंक फूड खातेस असं आरोही म्हणत होती, खरंय का ते? तो तसं म्हणाला तशी ती गोंधळली. नाही, खरं नाहीये ते, फार नाही खात, कधी कधीच खाते मी. तेवढं खोटं बोलताना तिला विश्वासची पावभाजी, रोज रोज मागवलेलं आईस्क्रीम, बटाटे वडे सगळं सगळं आठवलं होतं. हां, तेच म्हटलं मी आरूला. वैदई नाही करणार तसं, असं म्हणत त्याने गाडी वळवली. आपल्याबद्दल त्यांना असलेला कॉन्फिडन्स पाहून तिला जरा बरंच वाटलं. ते घरी आले तसे दादासाहेब वीणाताई पुढे झाल्या. मिलिंदांनी पण विचारलं, झाली खरेदी? हो झाली, देव म्हणाला. वैदेहीने मग सगळ्यांना अंगठ्या दाखवल्या. सगळ्यांना अंगठ्या खूप आवडल्या. देवने मग विशांत आणि विराशी बोलणं चालू केलं. विशांत सुरुवातीला थोडा अस्वस्थ झाला, पण नंतर मात्र कम्फर्टेबल होऊन बोलू लागला. वैदेही मात्र सरळ किचनमध्येच गेली. वैदू, ताट पाणी घ्यायला थोडी मदत करतेस? काकूने विचारलं. हो करते ना काकू. ही एकदम शहाण्यासारखं कशी बोलायला लागली, याचं वीणाताईंना आणि मिनल काकूंना जरा आश्चर्यच वाटलं. वैदेहीने त्यांच्यासाठी ताट पाणी घेतलं. हे बघा देव, तुम्ही आधी जेवायला बसून घ्या, दादासाहेब म्हणाले. नाही नाही दादा, मी एकटाच कसा बसू, तुम्ही सुद्धा माझ्या बरोबरीने बसायला हवं. आणि दादा, मला आहोजाहो नका करू, रिक्वेस्ट करतो मी, देव असं म्हणताच दादा शांतपणे हसले. मी काय म्हणतो देव, तुझ्यासोबत मी बसतो, बाकी लोक मागाहून बसतील. अरे काय आहे, दादाची औषधाची वेळ आणि जेवणाची वेळ ठरलेली असते. विशांत, विराज या दोघांनी नुकताच चहा घेतलाय, तेव्हा मी तुला कंपनी देतो, ये बसू आपण. मग वैदेहीने दोघांसाठी ताट पाणी ठेवलं. ताटात पोळ्या वाढल्या. चिकनच्या रशाचं बाऊल मात्र काकूनच ठेवलं. हां, सुरू कर देव. वैदेही मग मागे जाऊन बसली. जेवताना इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या. देवचं जेवण झालं. हात धुवून मग तो वैदेहीच्या बाजूला येऊन बसला. आता तुम्ही सगळ्यांनी पण जेवून घ्या, थोड्या वेळाने मी पण निघेन, देव म्हणाला. त्या दोघांना थोडं बोलता यावं म्हणून मिलिंदा म्हणाले, वैदू, काकू जेवण वाढेपर्यंत आपलं बाहेरचं अंगण, आपली बाग दाखव ना देवला. वैदेहीने काकाकडे पाहिलं. काकाला पण नको ते उद्योग फार सुचतात. मनातल्या मनात ती पुटपुटली. देवला मात्र आनंद झाला. दाखवतेस बाग, तो म्हणाला. ती उठली. दोघेही बाहेर पडली. बाग पाहता पाहता थोडी शतपावली पण होईल, तो म्हणाला. ती काही बोलली नाही. आज जेवण छान झालं होतं, तू केलं होतंस? मुद्दामूनच त्याने विचारलं. त्याला माहीत होतं ती त्याच्याबरोबर खरेदीला आली होती, ती करणं शक्यच नव्हतं, पण ती काय बोलते हे त्याला पाहायचं होतं. नाही, काकूने केलं होतं. त्याने तिच्याकडे पाहिलं. थोडा वेळ नजर रोखून ठेवली. तसं ती लगेच म्हणाली, म्हणजे आजचं जेवण मीच करणार होते. मी म्हटलं होतं तसं काकूला, पण आपण खरेदीला गेलो होतो ना, म्हणून नाही जमलं मला, ती म्हणाली. हो, तेही खरंच नाही का, आज आपण बाहेर गेलो होतो म्हणून नसेल जमलं तुला. पण खरं सांगू, अभ्यास वगैरे सांभाळून तू एवढं जेवणाचं पाहतेस, कौतुक आहे तुझं, मुद्दामूनच तिला चढवत तो म्हणाला. तसं नेहमी नाही जमत मला मदत करायची असते खरं तर, पण मी करायचं म्हटलं तर आई आणि काकू म्हणतात, तुझी परीक्षा आहे ना, तू अभ्यास कर, साळसूतपणे ती म्हणाली. हो, पण बरोबरच आहे त्यांचं, अभ्यास जास्त महत्वाचा. तसं जेवणाचं आपल्याकडे सुद्धा टेन्शन नाही.
रामू काकाच पाहतात सगळं, पण तरीही जेवण बनवायला यायला हवं, निदान स्वतःपुरती तरी. अतिशय महत्त्वाची कला आहे ती. मला येतं, आदी आणि आरूला पण येतं, तो म्हणाला. आणि हे बघ, तू नॉनव्हेज खात नाहीस, करत नाहीस. मिलिंदाने सांगितलंय मला. तुला आपल्या इथे तसं कधीच कुणीच फोर्स करणार नाही याची मी गॅरंटी देतो. तेव्हा त्याची काळजी नको. फक्त कोणत्याही किंवा कसल्याही भीतीत तू अडकून राहू नकोस असं मला वाटतं. त्याच्या त्या बोलण्याकडे ती पाहतच राहिली आणि मग हसली. तुम्हाला येतं जेवण बनवता? तिने आश्चर्याने विचारलं. हो, तू आलीस की मी काहीतरी छान बनवून देईन तुला. तो असं म्हणताच ती पुन्हा एकदा हसली. बरं, मगाशी मी काय सांगितलं ते लक्षात आहे ना तुझ्या? तो असं म्हणताच तिच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह आला. तुम्ही काही सांगितलं होतं मगाशी मला? तिने विचारलं. अगं, म्हणजे घरी आरडाओरडा चिडचिड करायची नाही त्याबद्दल. हां, हो, ती म्हणाली. पण खरं सांग, ही एवढी चिडचिड, एवढा त्रागा का? कुणावर? काही लपवू नकोस. लग्नाआधी आपण एकमेकांना थोडं समजून घेऊया, दोघांनाही बरं पडेल ते. तिने थोड्या अविश्वासानेच त्याच्याकडे पाहिलं. सांग ना, अगदी खरं सांग, मी जज नाही करणार तुला, तो म्हणाला. तिला थोडा विश्वास वाटला. खरं सांगू, मला लग्न वगैरे नव्हतं हो करायचं. त्यात सगळ्यासाठी घरातले खूप फोर्स करतात. असंच वागायला हवं, तसं वागायला नको, मुलींनी हे करायचं ते करायचं नाही, म्हणून माझी खूप चिडचिड होते. आजही तशीच झाली. सॉरी, पुन्हा नाही होणार तसं, ती म्हणाली. वैदेही, तुझी चिडचिड मी समजू शकतो. कदाचित या लग्नाची फार घाई होते हे सुद्धा कळतंय मला. पण अगं, लग्न तेवढंही वाईट नसतं, नसावं म्हणजे. एकमेकांना स्वीकारून आपण आपला प्रवास करूया. कदाचित कधी तुझं चुकेल, कधी माझं चुकेल. एकमेकांना सांभाळत सावरत बदलत पुढे जाऊया. पण एक गोष्ट मात्र आताच ठरवूया. एकमेकांपासून काही लपवायचं नाही, काहीही खोटं बोलायचं नाही, चालेल? ते ऐकून ती समाधानाने हसली. बरं, निघूया आता. मला घरी पण जायचंय आणि तुलाही जेवायचं असेल ना? घड्याळाकडे पाहत तो म्हणाला. तरीही ती तिथेच थांबली. ते पाहून त्याला जरा आश्चर्य वाटलं. त्याने आश्चर्यानेच विचारलं, तुला आणखीन काही बोलायचं होतं माझ्याशी? हो, ती म्हणाली. बोल ना. आरोहीला तुम्ही जी स्टडी रूमची शिक्षा दिली आहे ना, ती कॅन्सल करा. बरोबर नाही ती कॉन्फिडेंटली बोलून गेली. तिच्याकडे नजर रोखत त्याने विचारलं, आरोहीने सांगितलं तुला असं सांगायला? नाही, पण मलाच वाईट वाटतंय. तिचा आवाज थोडा नरमला. बरं, ठीक आहे. मुळात स्टडी रूम तिला शिक्षा जरी वाटत असली ना, तरी ती शिक्षा नाही तशी. मोबाईल, टीव्ही या गॅजेटपासून 2-3 तास दूर राहिलो तर काय बिघडलं? जगाच्या कोलाहलात थोडा एकांत शोधला तर काय हरकत आहे? तिने तिथे अभ्यास करावा, आहेत ती पुस्तकं वाचावीत, शांत बसावं, ध्यान करावं. हे आपलं माझं मत झालं. पण ठीक आहे, सध्या तू आता वाईट वाटून घेऊ नकोस. आणि माहितीये का, मला सुद्धा तिची काळजीच वाटते. ती चुकू नये असं वाटतं. कधी मी खूप पॉझिटिव्ह होऊन जातो तिच्याबद्दल. कधी असंही वाटतं की तिला बरोबर करण्याच्या नादात मीच चुकतोय की काय. तसंही असेल कदाचित. असो, पण आज बोलेन तिच्याशी. तिच्यासाठी मी एक गिफ्ट पण घेतलंय. नवीन मोबाईल घेतलाय. पॅक केलाय म्हणून तुला दाखवता येणार नाही. 1-2 दिवसात सेटिंग करून देईन, तेव्हा पहा तू. त्यांचं बोलणं ऐकून तिच्या चेहऱ्यावर मोठं स्माईल आलं. थँक्यू, ती म्हणाली. वेलकम, तो म्हणाला. आणखीन काही मॅडम? त्याने विचारलं. हो, एक होतं. आता काय? त्याने काळजीने विचारलं. मी ना जंक फूड खाते, पण आता कमी करीन. तो हसला. छान, असंच खरं बोलायचं. दोघेही मग आत आले. बाकी लोकांची जेवणं झाली होती. बरं दादा, आता येऊ का मी? बराच उशीर झालाय. त्याने मग वैदेहीची अंगठी घेतली, स्वतःची अंगठी दादांकडे दिली. देव, यात तुमच्या अंगठीचं बिल दिसत नाहीये, दादा म्हणाले. दोन्ही बिल्स माझ्याकडेच आहेत दादा, आणि माझ्याकडेच असू देत ती, तो म्हणाला. नाही देव, प्लीज तसं नको. मिलिंद, तू सांग त्यांना. दादासाहेब जरा घाबरूनच म्हणाले. होय दादा, मी बोलेन त्याच्याशी. देव, अरे दे रे बाबा ते बिल. मिलिंदाने खूप फोर्स केला. मग ते बिल देवला देणं भाग पडलं. तो गेल्या दादा लगेचच म्हणाले. मिलिंद, त्यांना मी चेक देऊ का कॅश? मिलिंदा मोबाईलमध्ये काहीतरी पाहत होते. अरे मिलिंद, काय विचारलं मी? दादा म्हणाले. तू काही देऊ नकोस दादा, झालेत पैसे ट्रान्सफर. अरे पण मिलिंद, पुढचं काही ऐकायला मिलिंदा तिथे थांबलेच नाही. ते वैदूच्या बाजूला येऊन बसले. वैदू, तुम्हा दोघांनाही अंगठी आवडली ना?
मिलिंदाने विचारलं. हो काका, छान आहे. बरं मला सांग, आता तुझ्या जेवणाचं काय? काकूने तुझ्यासाठी फरसबीची भाजी केली आहे. ती खाणार तू की तुझ्यासाठी काही मागवूया? काकाने विचारलं. नको नको काका, जंक फूड फार खात नसते मी, असं म्हणत तिने आपलं ताट पुढे घेतलं आणि कशीबशी पोळी भाजी संपवली. मिलिंदाला जरा आश्चर्य वाटलं. देवाची कृपा झाली म्हणायची. तोंडातल्या तोंडात ते पुटपुटले. देवाची कृपा हा शब्द म्हणताना त्यांना परमेश्वराच्या आधी देवादेवच आठवला होता. घरी गेल्या गेल्या प्रांजलने आधीला फोन केला. आधी मी खूप खुश आहे. आज मला सांग, कोण भेटलं होतं? तिने विचारलं. कोण? कोणीतरी मैत्रीण असेल तुझी, गेस करत तो म्हणाला. नाही रे, देवदादा भेटला होता. काय? भेटला होता का दिसला होता? त्याने घाबरून विचारलं. म्हणजे दिसलाच होता, पण मी जाऊन भेट घेतली, कौतुकाने ती म्हणाली. तू त्याची भेट घेतलीस? तुमचं बोलणं झालं? भीत त्याने विचारलं. हो, बोलणं झालं, ती म्हणाली. काय बोलणं झालं? मी सरळ आपल्या लग्नाबद्दल विचारलं त्याला. रिक्वेस्ट केली, प्लीज आम्हाला सपोर्ट करा, आमच्या लग्नाला परमिशन द्या. ती असं म्हणताच आदिराज बेडवरून उठून उभा राहिला. डायरेक्ट त्याला असं म्हणालीस? मग तो काय म्हणाला? चिडला असेल ना तुझ्यावर? त्याने जरा टेन्शनमध्येच विचारलं. नाही, फार चिडला नाही, फक्त मी परमिशन देऊ शकत नाही असं म्हणाला. सुरुवातीला म्हणाला होता मला देवदादा वगैरे म्हणायचं नाही, पण मी लग्नाबद्दल हट्ट केला आणि निघताना सरळ त्याच्या पायाच पडले. मग मला म्हणाला, ठीक आहे, देवदादा म्हणालीस तर हरकत नाही. म्हणजे कळतंय का तुला? त्याचा राग हळूहळू निवळतोय. प्रांजल, ग्रेट आहेस तू. आता त्याच्या लग्नाचं झालं ना की मी पुन्हा एकदा आई साहेबांकडे आणि त्याच्याकडे विषय काढेनच. आधी मी आपल्या होणाऱ्या वहिनीला पण पाहिलं, अगदी गोड आहे. प्रांजल म्हणाली. हो, आरूची मैत्रीण आहे ती. रविवारी साखरपुडा आहे, तो म्हणाला. हो का? आपल्या लग्नाला मान्यता मिळाली असती ना तर मलाही साखरपुडा अटेंड करता आला असता रे. आपल्या फॅमिलीमध्ये 4 आनंदाचे क्षण घालवता आले असते. पण असो, वैदेही आरोहीची मैत्रीण म्हणजे आधी आम्ही तिघी सुद्धा साधारण एकाच वयाच्या आहोत. असं वाटतं लवकरात लवकर आपलं लग्न व्हावं आणि मी त्या दोघींबरोबर येऊन तिथे मजा करावी. प्रांजल म्हणाली. होईल होईल, तसंच होईल प्रांजल. आदी म्हणाला. रात्री देव घरी आला तेव्हा 10 वाजले होते. आईसाहेब बाहेर त्याचीच वाट पाहत होत्या. देव, बराच उशीर झाला रे, त्यांनी विचारलं. हो नाही साहेब, पहिल्यांदा अंगठ्यांच्या खरेदीला गेलो, तिथून मग दादांनी जेवायचा आग्रह केला, मग निघेपर्यंत थोडा लेटच झाला. तुम्ही जेवलात? त्याने विचारलं. हो, आम्ही तिघही जेवलो. आधी झोपायला गेला, पण आरोही मात्र अजून त्या स्टडी रूम मध्येच बसली आहे. का? अजूनपर्यंत का बसली? त्याने विचारलं. अरे असं काय, सकाळी तूच म्हणाला होतास ना मी येईपर्यंत इथून हलायचं नाही म्हणून. जेवायला सुद्धा तिथेच बसणार होती ती, पण आधीच इकडे घेऊन आला. तू आधी तिथेच जा, तिला भेट, तिला पण झोप आली असेल. मोबाईल शिवाय जीव सुकला असेल तिचा, हसत हसत आईसाहेब म्हणाल्या. बरं वैदेही बरी आहे ना? अंगठी तिच्या पसंतीचीच घेतलीस ना? आईसाहेबांनी आणखीन 1-2 प्रश्न केले आणि मग त्याही त्यांच्या खोलीत निघून गेल्या. देवला खूप वाईट वाटलं. त्याने बॅग घेतली आणि तडक तो स्टडी रूममध्ये गेला. आत शिरताच त्याने प्रेमाने हाक मारली. आरू. आत येऊन पाहतो तर काय, स्टडी टेबलवर आरोही पुस्तकांवर डोकं ठेवून तशीच झोपून गेली होती. त्याला फार फार वाईट वाटलं. तो तिच्या जवळ आला, तिच्या डोक्यावरून हात फिरवला. अरू, ए अरू, उठ, अशी इथे नको झोपूस. तेवढ्यात आरोहीला जाग आली. अरे दादा, तू कशी झोप लागली कळलंच नाही मला. पण दुपारपासून अभ्यासच करत होते हा, खरंच सांगते. हो अरू, माहितीये मला, पण तू जेवलीस का? त्याने विचारलं. हो, जेवलीस का? हो जेवले. बरं ठीक आहे, आता तुझ्या रूममध्ये जाऊन झोप हा. मग ती उठली, पुस्तकं जमा केली, निघणार तेवढ्यात तिने प्रश्न विचारलाच. दादा, अजून किती दिवस स्टडी रूममध्ये अभ्यास करायचा आहे रे? नाही, आता पुन्हा नको बसूस. उद्यापासून तुझ्याच रूममध्ये बसून अभ्यास कर. ती जरा आश्चर्यानेच पाहू लागली. ती पुढे जाणार तितक्यात त्याने पुन्हा हाक मारली. अरू, तुझ्यासाठी एक गिफ्ट आणलं होतं, बघणार? माझ्यासाठी? तिने आश्चर्याने विचारलं. त्याने मोबाईल काढून तिच्या समोर ठेवला. बघ उघडून. तिला आनंद झाला. तिने बॉक्स उघडला. मोबाईल तिला आवडला. एकदा तुझा जुना मोबाईल दे, मग सगळं सेटिंग या मोबाईलमध्ये करून देतो, तो म्हणाला. थँक्यू दादा. त्याने तिला जवळ घेतलं. सॉरी अरू, मी रागावलो म्हणून राग आला ना माझा. काय करू, काळजी वाटते फार तुझी. अजून लहान आहेस ना तू. पण हे बघ, जे काही असेल ते खरं सांगायचं ग, खोटं नाही बोलायचं. पुन्हा नाही ना खोटं बोलणार.
त्याने विचारल्यावर तिने नाही असं म्हटलं. मोबाईल घेऊन ती रूममध्ये आली. पण आज तिला फार फार अपराधी वाटत होतं. आपण दादाला फसवतोय, घरातल्या सगळ्यांनाच फसवतोय. चुकतंय आपलं. विषांचं गुपित तिला आता जड वाटू लागलं होतं. पण ते कुणालाच सांगणं शक्य नव्हतं. आणि आता या परिस्थितीत तर नाहीच नाही. मनातल्या मनात ती दादाला सॉरी म्हणाली. देवा, कसं काही माहीत नाही, पण सगळं जुळवून आण बाबा. दुसऱ्या दिवशी ऑफिसला निघताना आधी देव बरोबरच निघाला. गाडीत देवने विषय काढला. बातमी तुझ्यापर्यंत पोचली असेलच ना? देवने विचारलं. कसली? आधीने विचारलं. माहीत नाही तुला? प्रांजलने फोन केला नव्हता तुला? रागानेच देवने विचारलं. अरे केला होता. काय झालं ते सांगितलं. तो म्हणाला. मग माझा तुमच्या लग्नाला नकार आहे हे पण सांगितलं असेल ना तिने? देव म्हणाला. दादा, असं काय करतोस? आधी पुढे काही बोलणार त्याच्या आधीच देव म्हणाला. हे बघ आधी, सध्या ना घरी खूप गडबड चालू आहे. रविवारी साखरपुडा आहे, त्यानंतर आईसाहेबांचं ऑपरेशन. तेव्हा तुझ्याकडून मला किमान सहकार्याची अपेक्षा आहे रे. या दरम्यान तू काही गोंधळ केलास ना तर मग बघ. अरे मी काय गोंधळ करणार आहे? आधीने रागाने विचारलं. एरवी मी सांगून ऐकत नाहीसच, पण निदान आता या काही दिवसात तरी तुमचं भेटणं वगैरे नको. देव म्हणाला. अरे दादा, पण विषय संपला, सांगितलं तेवढं कर. विषय संपला, सांगितलं तेवढं कर. आदिराज देवकडे पाहत राहिला. पण त्याला खात्री होती की दादाचं मन हळूहळू का होईना वळतंय. तो म्हणतो तसंच करूया. निदान 8-10 दिवस तरी बोलणं आणि भेटणं नकोच. आपण काहीतरी करायला जायचं आणि तेवढंच निमित्त होऊन बसायचं. देव गेल्या गेल्या मिलिंदांच्या केबिनमध्येच शिरला. गुड मॉर्निंग मिलिंदा. गुड मॉर्निंग देव. काय म्हणतोस? तयारी कशी चालू आहे? मिलिंदाने विचारलं. आमची काय तयारी असणार? सगळी तयारी तुमच्याकडे. आणि काय रे, घाईघाईत लगेचच अंगठीचे पैसे का ट्रान्सफर केलेस? देवने विचारलं. असू देत देव, व्यवहारात नातं नको आणि नात्यात व्यवहार नको. दोन्हीकडे स्पष्टता असली ना तरच संबंध चांगले राहतात. बरं, तू सुट्टी घेणार असशील ना? मिलिंदाने विचारलं. छे रे, मी कशाला सुट्टी घेईन? शनिवारपर्यंत कामावर आहे मी. देव म्हणाला. कमाल आहे तुझी, पण फार दगदग करू नकोस. रविवारी फोटो पण चांगले आले पाहिजेत ना. जरा सलॉनमध्ये वगैरे जाऊन ये. मस्तपैकी तयार हो. मी येऊ का तुझ्या बरोबर? मिलिंदा असं म्हणताच देवने त्यांच्यासमोर हातच जोडले. बरं मिलिंदा, एक विचारायचं होतं. म्हणजे बघ, आता खरेदी वगैरे करावी लागेल ना, मग काहीतरी काम निघेल, मग थोडीशी चर्चा वगैरे करावी लागेल, मग कधी काही बोलावं पण लागेल, मग पसंती वगैरे पण विचारून घ्यावी लागेल, मग अरे ते काय मग लावलंयस? नीट बोल ना पटकन, काय हवं ते? मिलिंदा म्हणाले. अरे म्हणजे काही काम असलं तर मी वैदेहीला फोन केला तर चालेल का? भुवया उंचावत देवने विचारलं. काम नसलं आणि फोन केलास तरी चालेल, तुझी होणारी बायकोच आहे ती. मिलिंदा सहजपणे बोलून गेले. मग मोबाईल नंबर दे ना, आरोहीकडून घेतला असता, पण उगीच चिडवत बसेल रे ती. असं काही घडलं ना की तिला आणि आदिला चिडवायला विषयच मिळून जातो. मिलिंदा हसले. हां, केला फॉरवर्ड. देवला आनंद झाला. दोन्ही घरात प्रसन्न वातावरण होतं. आरोही आणि वैदेही दोघींनी साखरपुड्याच्या 2 दिवस अगोदर सुट्टीच घेतली होती. साखरपुड्यात दोघींनाही छान तयार व्हायचं होतं. बिचारा वैदेहीला मध्ये मध्ये भीती वाटतच होती. साखरपुड्याच्या दिवशी ती छान तयार झाली. घरासमोरच साखरपुडा असल्यामुळे विशांत आणि विराजची खूपच गडबड झाली. दोघे बिचारे काही ना काही कामात व्यस्त होते. त्यात विशांतने एक नवीन स्टार्टअप केल्यामुळे एक प्रोजेक्टची गडबड होती. मध्ये मध्ये त्याचे फोन येत होते. फोन घेतच तो कामं करत होता. हो चालेल, तू साईन करून दे. डेटा सगळा पेनड्राईव्ह मध्ये आहे. त्यांना विचार, उद्या डेटा दिला तर चालेल का? तुला माहिती आहे ना, आज घरी साखरपुडा आहे. मग एक काम करशील, तू घरी येशील का? संध्याकाळी तू असंही घरी येणारच आहेस ना, तेव्हाच पेनड्राईव्ह देईन तुला. ठीक आहे ग, साखरपुडा छोटेखानी असला म्हणून काय झालं? जवळच्या मित्रमैत्रिणींना आमंत्रण दिलंय मी, आणि तुला तर आग्रहाचं आमंत्रण आहे. तू ये. शिवाय आपलं पेनड्राईव्हचं काम पण होऊन जाईल त्या निमित्ताने. ये नक्की, वाट पाहतोय मी. असं म्हणत त्याने फोन ठेवून दिला आणि कामाला लागला. वैदेही तयार झाली. अगदी गोड गोड दिसत होती. वीणा ती मंडळी आली हं, आणि गुरुजी पण आले. दादा असं म्हणताच वैदेही एकदम अलर्ट झाली. आज ते कसे दिसत असतील? काय बोलतील? आज फार काही बोलायला मिळायचं नाही. काय रे सहदेव, आजकाल पाहते ना मी, फार बोलत नाहीस तू माझ्याशी. कशी दिसते मी? सहदेवने मग त्याच्या आवाजातच म्हटलं. छान दिसतेस वैदू. सांगू सहदेव, सुरुवातीला ना मला युनिव्हर्सचा राग आला होता, पण आता असं वाटतंय जे होतं ते बरंच आहे.
चांगले आहेत तसे ते. मुख्य म्हणजे मी सांगितलेलं ऐकतात. नवे नवे मी सांगितलेलंच ऐकतात. ती बडबडत होती. ए वैदू, त्या सहदेवशी काय बोलत बसलीस? चल खाली, ती मंडळी आली. मी येते खाली काकू, पण मला आता भीती वाटू लागली आहे. ती असं म्हणताच मिनल काकूंना पुन्हा टेन्शन येऊ लागलं. आता कसली भीती? त्यांनी विचारलं. सगळं नीट होईल ना? होईल वैदू, होईल. अगं आज साखरपुडा आहे फक्त, चल. त्या तिला घेऊन खाली आल्या. ती स्टेजवर चढली तसा देवादेव तिच्याकडे पाहतच राहिला. किती गोड, अगदी गोड फुलपाखरू. गुरुजींनी त्यालाही वर बोलावलं. सगळे विधी झाले. साखरेच्या पुड्याची, अंगठ्यांची आदानप्रदान झाली. खचाखच फोटो क्लिक झाले. सर, मॅडमच्या खांद्यावर हात नीट ठेवा ना. आणि मॅडम, तुम्ही सरांच्या जरा जवळ या. फोटोग्राफर त्यांची इन्स्ट्रक्शन्स देत होते. वैदईला भारी लाज वाटत होती. मॅडम आणखीन जवळ. वैदई ऑकवर्ड होत होती. ते फोटोग्राफर इन्स्ट्रक्शन्स देत चालले होते. सर, तुम्ही खांद्यावर नीट हात ठेवा ना. अहो, फक्त बोटं टेकवू नका. फोटोग्राफर असं म्हणताच मग देव लगेचच खवळला. तुम्ही काढावं फोटो. खांद्यावर हात ठेवला नाही तर निघणार नाही का आमचे फोटो? तो रागावला तसा फोटोग्राफर एकदम शांत झाला. वैदई मात्र घाबरली. अहो, चिडलात तुम्ही? त्याच्याकडे पाहत ती म्हणाली. ती घाबरली, टेन्शनमध्ये आली पाहून तो लगेचच शांत झाला. नाही नाही ग, तुझ्यावर नाही चिडलो मी. तसं तिला बरं वाटलं. अभिनंदन करायला जमलेले लोक स्टेजवर येऊ लागले. फार मंडळी नव्हतीच, अगदी जवळची, घरातली, जवळचा मित्रपरिवार. वैदही आणि देवादेवने सगळ्यांच्या गाठीभेटी घेतल्या. तेवढ्यात त्याचं लक्ष समोर गेलं. त्याचे डोळे एकदमच विस्फारले गेले. समोर प्रांजल होती. प्रांजल चालत चालत पुढे आली आणि तिने देवादेवकडे पाहिलं. तिलाही एकदम धक्काच बसला. ती एकदमच गोंधळली आणि पुन्हा इथे तिथे पाहू लागली. पण तिला थोडा आनंदही झाला. तेवढ्यात तिचं लक्ष समोर बसलेल्या आई साहेबांकडे गेलं. तिने कसलाही विचार केला नाही. ती चटकन पुढे झाली आणि त्यांना नमस्कार केला. आईसाहेब पण गोंधळल्या. ओळखलं नाहीत आईसाहेब? मी प्रांजल, मोहन सरदेसाईंची मुलगी. आईसाहेब तिच्याकडे पाहतच राहिल्या. ओळखलं बेटा, चेहरा अजूनही तसाच आहे तुझा. कशी आहेस तू आणि इथे कशी काय? त्यांनी आश्चर्याने विचारलं. प्रांजल अजून सुद्धा गुडघ्यांवरच बसून होती. अगं अगं, अशी खाली का बसलीस? इथे बस, वर बस माझ्या बाजूला, आईसाहेब म्हणाल्या. आईसाहेब, अगदी योगायोगाने आले मी इथे. एक नवीन स्टार्टअप चालू केलंय. विशांत माझा बिझनेस पार्टनर आहे. त्यानेच त्याच्या बहिणीच्या साखरपुड्याचं आमंत्रण दिलं. खरं तर यायला जमणार नव्हतंच, पण एक महत्वाचं पेन ड्राईव्ह घ्यायचं होतं म्हणून आले. आणि बघा ना, ध्यानी मनी नसताना सुद्धा तुमची भेट झाली. तुम्हाला भेटून खूप बरं वाटलं. हो, मलाही छान वाटलं, आईसाहेब सहजतेने म्हणाल्या. तिच्या डोळ्यात पाणी आलं. त्यांचा हात हातात घेऊन ती म्हणाली. माझ्याबद्दल तुमच्या मनात काही किंतु परंतु नाहीत ना आईसाहेब? नाही ग बेटा, आमच्या मनात कुणाही बद्दल काहीच किंतु परंतु नाहीत. आणि ते का ठेवावे? जे घडतं ते परमेश्वराच्या मर्जीने होत असतं. आपण माणसं फक्त निमित्त मात्र असतो. मला सांग, आई बाबा कसे आहेत? आईसाहेबांनी मोठ्या मनाने विचारलं. आई गेली. बाबा आजारी असतात. आबासाहेब गेल्यानंतर तेही फार खचले. ती गोष्ट त्यांच्या मनाला खूप लागली. खरं तर ही बोलायची वेळ आणि जागा नाही योग्य, पण तरीही अगदी खरं सांगते आईसाहेब, या सगळ्यात बाबांची काही चूक नव्हती. करता करविता माझा भाऊ पियुष होता. तरीही मी माफी मागते. तिने हात जोडले तसे आईसाहेबांनी तिचे हात धरले. अगं अगं, आईचं ऐकून फार वाईट वाटलं ग. आमचे फार जवळचे संबंध होते. मी म्हटलं ना, माझ्या मनात आता कुणाबद्दल कोणताच राग नाही. आज प्रसंग छान आहे. देवचा साखरपुडा आहे. देवला ओळखतेस ना तू? त्यांनी असं विचारल्यावर ती हसली. सगळ्यांनाच ओळखते आईसाहेब. देवादेव ते सगळं पाहत होता. ही प्रांजल आईसाहेबांना काय पट्टी पढवतीये? देवादेवला राग आला. मनातल्या मनात विचारांचं चक्र चालू झालं. तरी आधीला आधीच सांगून ठेवलं होतं की काही गडबड करू नकोस. तरीही त्याने तिला इथे बोलावलंच. आता काही खरं नाही त्याचं. आरोही वैदयशी गप्पा मारत होती. अरू, जाग जरा, आधीला बोलाव, तो म्हणाला. ती पटकन उतरली आणि आधीला बोलावून घेऊन आली. आदिराज मिलिंदांशी काहीतरी बोलत होता. दादा बोलवतोय म्हटल्यावर तो पटकन वर आला. देव जरा बाजूला झाला. आदिराजचा हात त्याने घट्ट पकडला. अरे, तुला सांगितलं होतं ना काही गडबड नको म्हणून, तरीही तू तेच केलंस. बिचारा आदी गोंधळला. मी काय केलं दादा? नाटकं करू नकोस. समोर बघ काय चाललंय ते. आदीने मग समोर पाहिलं आणि तो पण एकदम पाहतच राहिला. प्रांजल आईसाहेबांशी गप्पा मारत होती.
ही इथे कशी? त्याने उलट देवलाच विचारलं. हे पण मलाच विचार. रागाने देव म्हणाला. शपथ सांगतो दादा, मला नाही माहिती इथे कशी आली. घाबरत घाबरत तो म्हणाला. आधी इथे सगळ्यांसमोर मला तुला काही बोलता येत नाही. घरी गेलो ना मी बोलेन तुझ्याशी. पण आता काही गोंधळ झाला ना तर तूच निस्तरतो. जा आता खाली. अरे दादा, आदिराज पुढे काही बोलणार तेवढ्यात देव म्हणाला. सांगितलेलं कळत नाही तुला. जा आता खाली. आदिराज निमूटपणे खाली गेला. तेवढ्यात आईसाहेबांनी त्याला हाक मारली. आधी, हिला ओळखलंस का रे? ही प्रांजल सरदेसाई, सरदेसाई काकांची मुलगी. विशांत आहे ना, त्याची बिझनेस पार्टनर आहे म्हणे. त्यांच्याकडून निमंत्रण होतं. बघ ना, भेटी सुद्धा कशा योगायोगाने घडतात नाही. प्रांजलला पाहून आदिराजचा चेहरा एकदम गोरामोरा झाला होता. खरं तर दोघे इतक्या दिवसांनी भेटले होते. दोघांनाही आतून आनंदच वाटत होता, पण सगळ्यांसमोर बोलता येत नव्हतं. प्रांजल इथे कशी आली हे आदिराजला नुकतंच कळलं होतं, पण आता ते दादाला कसं सांगायचं हे मात्र समजत नव्हतं. तू देवला आणि वैदेहीला भेटलीस का ग प्रांजल? जा, जाऊन भेटून घे. विशांतला सुद्धा घेऊन जा. आणि आधी तूही जा. आईसाहेब असं म्हणताच प्रांजल पटकन उठली. विशांत पण तिथून समोर आला. प्रांजल, आईसाहेबांना ओळखतेस तू? त्याने विचारलं. हो, आमच्या दोन्ही घरांचं चांगलं सख्य आहे, ती म्हणाली. विशांतला पण आश्चर्य वाटलं. बरं चल, वैदेहीला भेटून घेऊया. प्रांजलने आधीला पण चल असा इशारा केल्यावर तोही तिच्या मागोमाग वर आला. देवचा राग आता वाढतच चालला होता. विशांत पुढे झाला. त्याने ओळख करून दिली. वैदू, ही माझी बिझनेस पार्टनर प्रांजल, आणि प्रांजल ही माझी बहीण वैदेही, आणि हे देवादेव. विशांत, यांची ओळख करून द्यायला नको. लहानपणापासून ओळखते मी त्याला. अभिनंदन देवदादा, अभिनंदन वैदेही. तिने मग आपल्या पर्समधली चांदीच्या कुरीचं गिफ्ट बाहेर काढलं, वैदेहीच्या हातावर ठेवलं, तिला घट्ट मिठी मारली आणि दोघांचाही निरोप घेऊन ऐटीत ती खाली उतरली. आदिराज स्टेजवर अजून देवदादाकडेच पाहत होता. आता मात्र देव शांत झाला होता. बहुतेक प्रांजल विशांतच्या ओळखीने इथे आली असं त्याला कळलं असावं. आदिराज खाली उतरणार तेवढ्यात देवने त्याला बोलावलं. आधी, इथे ये रे, आपला फोटो राहिलाच नाही. अहो फोटोग्राफर, माझ्या भावाबरोबर फोटो काढा माझा. त्याने आधीच्या खांद्यावर हात ठेवला. फोटो काढून झाला. आधी, सॉरी हां, हळूच देव म्हणाला. आदिराज हसला आणि स्टेजवरून खाली उतरला. आरोही पण खूप आनंदात होती. दादाचं लक्ष चुकवून मध्ये मध्ये ती विशांशी गप्पा मारत होती. दिवस छान गेला. साखरपुडा संपन्न झाला. आईसाहेबांच्या डोळ्याचं पारणं फिटलं. त्या मंडळींनी निरोप घेतला आणि ते त्यांच्या घरी गेले. दुसऱ्या दिवशी वैदेही आणि आरोही दोघी दमल्यामुळे युनिव्हर्सिटीत गेल्या नाहीत. देव ऑफिसला गेला. मिलिंदा पण गेले. मिलिंदा, आज मी लवकर निघणार आहे, माहिती आहे ना? आईसाहेबांना ॲडमिट करायचंय. देव म्हणाला. हो देव, तू आला नसतास तरी चाललं असतं, आम्ही केलं असतं मॅनेज. आणि हे बघ, काहीही मदत लागली तर लगेच मला फोन करायचा हां, मिलिंदा म्हणाले. हो रे, या आईसाहेबांशी कसं डील करायचं ना कळतच नाही मला. कोणत्याही गोष्टीचा हट्ट धरून बसतात रे. आता म्हणतायत ऑपरेशन झाल्यावर मी डॉक्टरांना म्हणणार आहे की माझ्या मुलाचं लग्न आहे, मला लवकर डिस्चार्ज द्या म्हणून. आता हे काय बोलणं झालं? वैतागत देव म्हणाला. अरे समजावून सांग त्यांना, उगीच चिडचिड करू नकोस, मिलिंदा म्हणाले. या बायकांना कसं समजवायचं ना ते कळतच नाही मला. मग ती आई असो, बहीण किंवा बायको, सगळा जन्म यांना समजावण्यात तरी जाईल, नाहीतर यांचे रुसवे फुगवे काढण्यात तरी जाईल. देव म्हणाला तसे मिलिंदा हसले. तुला बरं जमतं मिलिंदा हे सगळं. वैदेहीशी किती प्रेमाने बोलतोस तू. खरंच पेशन्स आहे तुझ्यात, देव म्हणाला. हो, पण आता तो पेशन्स हळूहळू तुलाही डेव्हलप करावा लागणार आहे. आमची वैदू माझं हट्टी कोकरू आहे, तिला प्रेमाने समजवायचं हां, त्याला दम देत मिलिंदा म्हणाले. मुळीच नाही. त्या तुझ्या कोकराने माझं ऐकलं नाही तर चांगला कानच पिरगळणार मी तिचा. देव असं म्हणताच मिलिंदांचे डोळे मोठे झाले. असं, मग तर तुला दिवसभर उन्हात उभा करून ठेवेन मी, मिलिंदा म्हणाले. तसा देवादेव हसला आणि मिलिंदा सुद्धा हसला. नाही रे मिलिंदा, गंमत केली, हळूहळू प्रॅक्टिस चालू आहे माझी, देव म्हणाला. कसली? मिलिंदाने आश्चर्याने विचारलं. कोकरू, वासरू, पिल्लू, पाखरू, फुलपाखरू अशी सगळी नावं पाठ करायची. त्याचं बोलणं ऐकून मिलिंदा खो खो हसले. त्याचे खांदे थोपटत मग ते आपल्या केबिनमध्ये निघून गेले. आज देव आणि वैदेही दोघांनीही एकमेकांना आरसा दाखवला होता.
प्रत्येक वेळेस प्रत्येकाचं वागणं बरोबरच असेल असं नाही. प्रत्येक चुकीच्या वागण्यामध्ये काहीतरी इनसिक्युरिटी, कोणती तरी भीती, काहीतरी दुःख किंवा कसली तरी उणीव असते. आपण चुकतोय याची जाणीव योग्य वेळेस, योग्य पद्धतीने, योग्य व्यक्तीने करून द्यायला हवी. तेव्हाच ती भीती मनातून जात असते. वैदेहीच्या आयुष्यात ती व्यक्ती देव होता आणि देवच्या आयुष्यात अर्थातच वैदेही. बदल लगेच घडणार नाहीतच. दोघेही काही बाबतीत पुढे चुकणारच आहेत. एकमेकांना आरसा दाखवतच पुढे जाणार आहेत. आता वैदेही आणि देवचं लग्न लागेल. खरी गंमत तर लग्नानंतर येणार आहे. अजून 2 जोडप्यांची गुपितं बाहेर यायची आहेत. आधी प्रांजल, विशांत आरोही. पण हळूहळू सगळं छान मार्गी लागणार आहे. तुम्ही सुद्धा कथेचा आस्वाद घ्या आणि कशी वाटली ती कळवत राहा.